नमस्कार मित्रो. बळी तो कानपिळी अशी निसर्गाची रीत आहे. खरं तर ही रीत माणसाच्या वागण्यामुळेच पडली. खरं बघायला घेतलं तर मोठमोठे देश नेहमीच लहान देशांना आणि शेजारी देशांना पाण्यात पाहत असतात. रशियाने फक्त भूप्रदेश बळकावण्यासाठी युक्रेनवर आक्रमण केलं कारण काही सांगितली असली तरी, आणि चीन तर रोजच तैवानवर हल्ला करण्याची तयारी करतोय, पण त्याने अजून हल्ला केला नाहीच एवढंच. म्हणजे एका बाजूने विचार केला तर कुठलाही शेजारी देश जर भूभागाने लहान असेल, लोकसंख्येने लहान असेल, ताकदीने लहान असेल, तर त्याच्या शेजारच्या प्रबळ अशा देशाने हल्ला करून तो देश बळकावायचा आणि तिथल्या नागरिकांना, तिथल्या समाजाला वेठीत धरायचं. हा प्रकार फार पूर्वीपासून सुरू आहे. पण अलीकडे आता पहिलं काम रशियाने केलं. त्याने युक्रेनवर हल्ला केला आणि चीन तैवानवर हल्ला करण्याची तयारी करतो. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जो अमेरिका लोकशाहीचा सगळ्यात प्रधान आधारस्तंभ असून जो वेगवेगळ्या देशांमध्ये संतुलन साधायचं काम करतो, जो नाटोच्या पाठीमागे उभा राहून जोही कोणी अशी दादागिरी करत असेल त्याचा बिमोड करायचं महत्त्वाचं काम आजपर्यंत अमेरिकेने केलं. पण अमेरिकेत बी रशिया आणि चीनचं भूत मानगुटीला बसलं असं एकंदरीत डोनाल्ड ट्रम्पच्या बोलण्यावरनं वाटायला लागलं. डोनाल्ड ट्रम्प अजून सत्तेवर आले नाही. 20 तारखेला सत्तेवर येतील आणि मग पुढे काय काय घडेल याची झलक त्यांनी नुकत्याच काही मुलाखतीमध्ये सांगितली. एका मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आलं की ग्रीनलँडवर तुम्ही ताबा मिळवणार का? तर डोनाल्ड ट्रम्पने सांगितलं की रशिया आणि चीनचे लढाऊ जहाज मोठ्या प्रमाणात ह्या प्रदेशातून येतात, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आम्हाला ग्रीनलँडवर सत्ता मिळवावं लागेल. पण ग्रीनलँड हा कॅनडा या देशाचा ताबा असलेला प्रदेश आहे. हे फार मोठं बेट असून हे नेहमी बर्फाने झाकलेलं असतं. त्या ठिकाणी फक्त 35 लाख एवढीच लोकसंख्या आहे. पण खनिज संपत्ती मोठी असल्यामुळे आणि काही लाखाचा विस्तार असल्यामुळे कुठल्याही देशाला ते आकर्षित करणारं असं ठिकाण आहे. आणि त्या ठिकाणी मुळात रशियाकडे जाताना आणि इकडे अमेरिकेकडे येताना, समुद्र पार करताना ती मोक्याची जागा आहे. हा विचार करून आज अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका अशी आहे की ग्रीनलँडवर आमचा ताबा हवा. जर आमचा ताबा मिळत नसेल तर आम्ही तो बळजबरीने घेऊ. ही भाषा डोनाल्ड ट्रम्प करतात. अर्थात ती त्यांच्या स्वभावाला साजेशी आहे. तसंच पनामा कालवा हा अमेरिकेच्या ताब्यात होता, पण 1973 तो पनामाला देण्यात आला. पण त्यावर आज जास्तीत जास्त मालकी म्हणजे जास्तीत जास्त संसाधन देऊन पनामाकडनं चीनने जवळजवळ तो कालवा ताब्यात घेतला. अशा वेळेस त्यांचा जो चीनचा प्रभाव वाढतो तोही अमेरिकेला नको आहे. कारण त्या ठिकाणाहून जिकडून तिकडे जहाज जातात त्यांच्यावरचा टॅक्स, त्यांच्यावरचा कर हा मोठ्या प्रमाणात चीन कंपन्या मिळू लागलेल्या आहेत. असं माहिती झाल्यामुळे अमेरिकेने पनामाला दम द्यायला सुरुवात केली आणि पनामा म्हणतो की चीनचा त्यात काही संबंध नाही, फक्त चीनचे टेक्निशियन, चीनच्या काही कंपन्या आम्हाला मदत करता आहेत. पण तसं नाही, खरोखर चीनचा त्या ठिकाणी प्रभाव वाढला आणि हे अमेरिकेला नको आहे. तेव्हा अमेरिकेने सरळ सरळ पनामाला दमदाटी करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मेक्सिकोचा जो उत्तरेकडचा प्रदेश आहे त्या ठिकाणून मोठ्या प्रमाणात स्थलांतर मजुरांचं अमेरिकेत होत असतं आणि अमेरिकेच्या शेतकऱ्यांना दक्षिणेतल्या मोठ्या प्रमाणात हा कामगार वर्ग हवा असतो. त्यामुळे
त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आजपर्यंत कानाडोळा करण्यात आला अमेरिकन प्रशासनाकडून. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या त्यांच्या कारकिर्दीत त्या ठिकाणी भिंत बांधायला घेतली आणि आता तर त्यांनी असं सांगितलं की जर हे सगळं थांबलं तर ठीक, नाहीतर आम्ही मेक्सिकोचा सुद्धा काही प्रदेश ताब्यात घेऊ शकतो. म्हणजे अमेरिका हा विस्तारवादी देश व्हायला सुरुवात झाली असं एकंदरीत वाटतं. पण तसं नाही मित्रहो. हे फार पूर्वीपासून जवळजवळ 10 ते 12 राज्य अमेरिकेचे दक्षिणेकडचे आहेत. ते अलग अलग देशाकडनं विकत किंवा काही वेळा दमदाटी करून दादागिरी करून करार करून घेण्यात आलेले आहेत. त्यात फ्रान्सचे काही भाग आहेत. त्यानंतर मेक्सिकोचे 4-5 स्टेट आहेत. अलास्का हा रशियाकडनं विकत घेतलेला प्रदेश आहे. म्हणजे अमेरिकासुद्धा इकडून तिकडून उसनवारी करून देश वाढवलेला आज अमेरिका हा देश बनलेला आहे. आणि आता ट्रम्प तर बळजबरीने ही भाषा करू लागली. म्हणजे ज्या रशियाला तुम्ही शिव्या देत होता, ज्या अमेरिकेला चीनला विस्तारवादी म्हणून हिणवत होता, तोच मार्ग तुम्ही आता पत्करायला लागला असा याचा अर्थ होतो. म्हणजे यापुढे खरं विचार केला तर लहान लहान देशांनी स्वतंत्र राहावं किंवा नाही, किंवा त्यांची मोठी इच्छा असेल पण त्यांना कोणी राहू देईल का? कारण ह्या देशानंतर भारताचा क्रम लागतो. अर्थात आपली संस्कृती तशी नाही. आत्तापर्यंतच्या इतिहासात आपण कधीही कुणावर आक्रमण केलं नाही. पण जे डोनाल्ड ट्रम्पचा स्वभाव, डोनाल्ड ट्रम्पचा हुकमी विचार आणि डोनाल्ड ट्रम्पची एकूण त्यांच्याकडे बघितलं किंवा त्यांची विचारसरणी बघितली, ती बरीचशी आपल्या मोदी साहेबांसारखी मिळती आहे. तेव्हा उद्या न कळत आपलं आणि पाकिस्तानचं भांडण चालू आहे. आणि त्यातला जो आपला जम्मू काश्मीरचा प्रदेश त्यांनी बळकवला आहे, तो आपण घेण्याचा प्रयत्न मध्ये मध्ये आपले गृहमंत्री, आपले संरक्षण मंत्री बोलून दाखवतात. तेव्हा असाही प्रकार भारतात किंवा भारतीय राजकीय नेतेही करू शकतात का? कारण जर डोनाल्ड ट्रम्पने उद्या ग्रीनलँड किंवा मेक्सिकोचा भाग बळकावण्याचा, पनामाचा भाग बळकावण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका भारताला कुठल्या तोंडाने विरोध करेल. आणि त्यातल्या त्यात ट्रम्प आणि मोदी यांची निकट मैत्री असून पुढचे 5 वर्षे हे दोघे सत्ताधीश त्या देशाचे प्रमुख असतील. तेव्हा एकमेकाला हे सामावून घेतील. तेव्हा भारतसुद्धा पाकिस्तानवर आक्रमण करू शकतो आणि तो प्रदेश बळकवू शकतो, अशी एकंदरीत स्थिती आहे. खरं तर पाकिस्तान हा भारताचाच प्रदेश होता. तसा अफगाणिस्तानही भारताचा फार पूर्वी प्रदेश होता. त्याच पद्धतीने श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि म्यानमार हे सुद्धा भारताचे भाग होते. पण काही हजारो वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. आणि अलीकडे सुद्धा काही 100-200 वर्षापूर्वी हे भाग होते. तेव्हा उद्या भारताने जर म्हटलं की हे प्रदेश आमचे आहेत आणि आम्हाला अखंड भारत हवा आहे, कारण तशा पद्धतीची मांडणी राष्ट्रीय स्वयंसंघ आणि हिंदुत्ववादी संघटना करत आहेत. त्यात BJPचा होकार आहे. तेव्हा मग जगभर कशा पद्धतीने उलथापालथी होतील आणि कोण कोणावर वचक ठेवण्याचा प्रयत्न करेल. कारण जे वचक ठेवणारे आहेत तेच जर अशी दादागिरी करत असतील तर मग बाकीच्या गरीब आणि लहान देशांचं काय? नमस्कार.